श्री शिवाय नमस्तुभ्यं। मी तुम्हाला आज सांगणार आहे स्वामी प्रकट दिवसापर्यंत जर तुम्ही हा अध्याय पठन केला तर तुमच्या मनातल्या इच्छा तर पूर्ण होणारच, पण जे तुमच्या नशिबात नाही ते पण तुम्हाला स्वामी महाराज देतील। खूप भक्ती भावेने श्रद्धेने तुम्ही हा अध्याय पठन करा। तुम्हाला सांगते 9 म्हणजे हा अध्याय आहे 9 गुरुचरित्राचा 9वा अध्याय 21 मार्च पासून तर 10 एप्रिल पर्यंत तुम्हाला करायचा आहे। खूप श्रद्धेने भक्तीने करा। फक्त त्याचे एवढेच नियम आहेत की मांसाहार त्याला चालत नाही। मांसाहार केल्याने त्याचं फळ आपल्याला बिलकुल भेटत नाही, म्हणजे जे चांगलं होणार असतं ते पण म्हणजे आपलं उलट होत चालतं आणि त्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा लागत नाही। आणि एक आहे तुम्ही जेवण कोणतंही करू शकता, त्याला काही नियम नाहीये, कारण की हा एकच अध्याय आहे। ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसतात त्यावेळेसच नियम जास्तीचे जे नियम आहेत त्यावेळेस पाळावे लागतात। आणि हा अध्याय 12:30 ते 12:30च्या दरम्यान मध्ये वाचत नाही, कारण की हा दत्त महाराजांचा म्हणजे भिक्षुकीचा टाइम असतो। त्यावेळेस दत्त महाराज हे भिक्षा मागत घरांमध्ये फिरत असतात, तर तुम्ही या वेळेमध्ये तो अध्याय वाचू शकत नाही, किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधी पण अध्याय वाचू शकतात मनोभावे श्रद्धेने। आणि ज्यांची खूप इच्छा आहे आणि ते वाचू शकत नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी काय करायचं, एका मोबाईल मध्ये लावून द्यायचं आणि मोबाईल मध्ये ऐकायचं। प्रवास करताना किंवा तुम्ही जॉबला असणार किंवा कुठं म्हणजे लहान बाळ असेल आणि तुमच्याने हे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा ऐकू शकता, त्याचं पण पुण्य खूप चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतं। तर आणि एक आहे, जर तुम्हाला हे पण शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं, एक श्लोकी गुरुचरित्र पारायण आहे ते पण तुम्ही जर 11 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी केलं, रोज केलं तर याचं पण पुण्य तुम्हाला खूप चांगल्या पटीने भेटतं। खूप श्रद्धेने मनभावेने करा आणि हे नियम जरूर पाळा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।